Friends, today we are going to discuss about the fourth lesson, journey to the west. Journey to the west means पश्चिमेकडचा प्रवास. तर सुरुवातीलाच रायटरचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इंटू इंग्लिश. मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इंटू इंग्लिश म्हणजे जगातील बरंचसं जे साहित्य आहे, वाङ्मय आहे, लिटरेचर मीन्स साहित्य, वाङ्मय, हॅज बीन ट्रान्सलेटेड इंटू इंग्लिश, इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेट करण्यात आलेलं आहे. इन दिस पॅसेज वी लर्न अबाउट ॲन इपिक. या पॅसेजमध्ये आपण इपिकबद्दल शिकणार आहोत. इपिक नॉवेल. व्हॉट इज मीन बाय इपिक नॉवेल? इपिक नॉवेल मीन्स a long story, a long poem which explain the work of hero. A long poem that tells a story of a hero म्हणजे महाकाव्य. with the title, आणि त्या स्टोरीचं इपिकचं टायटल आहे जर्नी टू द वेस्ट. जर्नी टू द वेस्ट. अँड इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर. आणि या स्टोरीमधील द मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर सन उकॉंग और मंकी किंग. आणि या स्टोरीमधील सर्वात महत्त्वाचं जे कॅरेक्टर आहे ते आहे सन उकॉंग किंवा मंकी किंग. कदाचित तुम्ही मंकी किंग हा चित्रपटसुद्धा बघितलेला असेल. धिस नॉवेल इज ए क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. क्लासिक. धिस नॉवेल इज ए क्लासिक. व्हॉट इज मीन बाय क्लासिक? क्लासिक मीन्स एक्सलंट एक्झाम्पल, उत्कृष्ट उदाहरण. ऑफ चायनीज लिटरेचर म्हणजे चीनमधील साहित्य, चीनमधील वाङ्मय. याचं हे जे मंकी किंग किंवा जर्नी टू द वेस्ट आहे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. इट वॉज रिटन इन 16th century. आणि हे जे नॉवेल आहे, ही जी स्टोरी आहे ही 16व्या शतकामध्ये लिहिलेली आहे बाय वू च्वांग. या व्यक्तीने, वू च्वांग. डज द पॅसेज रिमाइंड यू ऑफ अ फ्यू थिंग यू रीड इन युअर हिस्ट्री बुक लास्ट इयर? तुम्हाला आता गेल्या वर्षी तुम्ही हिस्ट्रीच्या म्हणजे इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही शिकले हे तुम्हाला आता आठवण आहे का? तर तुमच्या हिस्ट्रीच्या बुकमध्ये हे इथलं इमेज असेल. थोडं आठवा जरा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर ही इमेज कोणाची आहे बरं? ही इमेज आहे युआन चांग. नाऊ वी विल सी द वॉर्मिंग अप ऑफ द स्टोरी. अँड हिअर इज द फर्स्ट क्वेश्चन. हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट, वाळवंट, फॉरेस्ट म्हणजे जंगल, माउंटेन म्हणजे पर्वत, ओशन म्हणजे समुद्र, महासागर, एक्सेट्रा टुडे म्हणजे आजच्या काळामध्ये लोक वाळवंट, जंगल, पर्वत, समुद्रामधून मार्ग कसा शोधतात. हाऊ डीड दे डू इट इन द पास्ट. आणि ते पास्टमध्ये म्हणजे भूतकाळामध्ये कशा प्रकारे या सर्व बाबीतून मार्ग शोधायचे आणि आज कशा प्रकारे शोधतात याबद्दल डिस्कस करायचं आहे, चर्चा करायची आहे. नाव डिस्कस. सो वी विल सी द पॉईंट ऑफ डिस्कशन टुडे. टुडे म्हणजे आज हे लोक डेझर्ट, फॉरेस्ट, माउंटेनमधून मार्ग कशा शोधतात. टुडे विथ द हेल्प ऑफ मॅप्स, जर्नी इन कार्स, हेलिकॉप्टर्स, एरोप्लेन, इन्फॉर्मेशन इन जिओग्राफी बुक्स, ट्रॅव्हलॉग, travels by sea using powerful compass on the water, with the help of modern equipment like computer, internet, Google Map, they find the ways through the desert, forest, mountain, ocean, etc. in today. But in the past, mainly by traveling to the place on foot or on horseback, boats or ships, voyages, magnetic compass, looking at the sky, and never rattling tasks in the past. And now
म्हणजे आपण म्हटलं की आजच्या काळामध्ये एरोप्लेन आहे, कार आहे, गुगल मॅप आहे, इंटरनेट आहे, याच्या साहाय्याने लोक मार्ग शोधतात. तर पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये मात्र मरीनर कंपास, पायी चालून किंवा हॉर्सबॅकवर म्हणजे घोड्यावर बसून वगैरे लोक मार्ग शोधत होते. सेकंड क्वेश्चन आहे, रीड द फॉलोविंग स्टेटमेंट अँड से वेदर इज वन इज हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल. खालील वाक्य वाचायची आहे ती त्या घटना हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक आणि फिक्शनल म्हणजे काल्पनिक यापैकी नेमक्या कोणत्या. तर इंडियन मर्चंट यूज टू ट्रॅव्हल अक्रॉस द सी मेनी सेंचुरीज ॲगो. बऱ्याच शतकाआधी भारतीय व्यापारी, मर्चंट मीन्स व्यापारी, ट्रॅव्हल अक्रॉस द सी, तर भारतातील व्यापारी अनेक शतकापासून समुद्रमार्गाने प्रवास करत होते. हिस्टॉरिकल गोष्ट आहे की फिक्शनल आहे, तर ही हिस्टॉरिकल आहे. यू कॅन राईट हिअर हिस्टॉरिकल. देन अनादर, सिंदबाद द सेलर कंप्लीटेड हिज 7 voyages. सिंदबाद या खलाशाने त्याचे 7 प्रवास पूर्ण केले. हिस्टॉरिकल आहे की फिक्शनल आहे, तर ही गोष्ट फिक्शनल आहे. त्यानंतर आहे, नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th century. तर हे जे आहे वाक्य किंवा ही जी घटना आहे ही हिस्टॉरिकल आहे, सत्य घटना आहे. वी विल राईट हिअर हिस्टॉरिकल इन फ्रंट ऑफ इट. देन अल्लादीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. अल्लादीन मॅजिक कार्पेटवर, चटईवर उडू शकत होता. हिस्टॉरिकल आहे की फिक्शनल आहे, तर फिक्शनल आहे. त्यानंतर, अलेक्झांडर द ग्रेट कॉन्करर द नंबर ऑफ कंट्रीज बिफोर ही केम टू इंडिया. म्हणजे अलेक्झांडर हा भारतात येण्याआधी त्याने अनेक प्रदेश जिंकलेले होते. हिस्टॉरिकल आहे की फिक्शनल आहे, तर हिस्टॉरिकल आहे. यू कॅन राईट इन युअर नोटबुक. गुलिवर मेट व्हेरी टायनी पीपल इन लिलीपूट अँड जायंट इन कंट्री ऑफ ब्रॉबडिंगनॅग. इट इज ए फिक्शनल स्टोरी. हे फिक्शनल आहे, काल्पनिक आहे. तुम्ही याच्यावर चित्रपटसुद्धा बघितला असाल, जजंतरम ममंतरम. देर इज अ मॅन इन द मून हू वॉचेस व्हॉट इज गोईंग ऑन दी अर्थ. म्हणजे चंद्रावर एक माणूस आहे आणि तो पृथ्वीवर काय सुरू आहे ते दररोज बघतो. सत्य आहे की म्हणजे हिस्टॉरिकल आहे की फिक्शनल आहे? फिक्शनल आहे, काल्पनिक आहे. त्यानंतर आहे, एम्परर अशोका एम्पायर स्ट्रेचेस फ्रॉम द मॉडर्न डे ऑफ अफगाणिस्तान टू बांगलादेश. तर सम्राट अशोकाचं जे साम्राज्य आहे ते आजच्या काळातील अफगाणिस्तान ते बांगलादेश या प्रदेशादरम्यान होतं. तर हे हिस्टॉरिकल आहे. इट इज ए हिस्टॉरिकल. यू कॅन राईट हिअर हिस्टॉरिकल. देन देर इज अ स्टोरी जर्नी टू द वेस्ट. आणि यावर्षी कोविड-19मुळं जो सिलेबस कमी झालेला आहे, यामध्ये जर्नी टू द वेस्ट हा कंप्लीट लेसन आहे विद्यार्थ्यांनो. हा विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करायचा आहे. इट इज फॉर द सेल्फ स्टडी. स्टुडंट, यू वॉन्ट टू स्टडी द लेसन ॲट युअर होम. म्हणजे हा लेसन तुम्ही स्वतः अभ्यासायचा आहे. इट इज फॉर दी सेल्फ स्टडी ड्यू टू कोविड-19. परंतु या स्टोरीमध्ये काय आहे तर पाहू शकतो आपण, जर्नी टू द वेस्ट. जेव्हा आपण जर्नी टू द वेस्ट म्हणतो तेव्हा पश्चिमेकडील देशामधीलच जर्नी असं आपल्याला वाटते, परंतु तसं काही नाही आहे. तर ही जर्नी चायनामधून सुरू झालेली आहे आणि भारतात युआनचांग ही व्यक्ती आली, त्यामुळे चायनाच्या पश्चिमेकडे भारत असल्यामुळं ही जर्नी टू द वेस्ट म्हटलं गेलं. युआनचांग हा भारतामध्ये व्यक्ती आला तेव्हा भारतामध्ये येणं काही सहज शक्य नव्हतं. तेव्हा खूप मोठे पर्वत, वनप्रदेश ओलांडून लोकांना प्रवास करून पायी चालत यावं लागत होतं. आजच्यासारखी विमानं वगैरे नव्हती, म्हणून तो प्रवास करणे खूप कठीण होतं. परंतु युआनचांग भारतामध्ये
आला आणि त्या व्यक्तीने भारतामधील बौद्ध धर्माशी संबंधित सर्व साहित्य गोळा करून चायनामध्ये परत नेलं. आणि मग हे एक अशक्य गोष्ट होती. भारतामध्ये येणे आणि भारतामधून पुन्हा परत जाणे ही त्या काळामध्ये अशक्य गोष्ट होती आणि ते शक्य करून दाखवल्यामुळे चायनामध्ये काही कथा सुरू झाल्या की या कार्यामध्ये त्याला देवाने मदत केली. आणि मग ते कोण तर गॉड ऑफ मर्सीने त्याला मदत केली. तर स्वर्गामधून हाकलून दिलेले 3 कॅरेक्टर झूबाजी, पिक्सी आणि मंकी किंग यांनी त्याला मदत केली. तर हा जो मंकी किंग होता हा स्वतः कितीही मोठा आणि कितीही छोटा होऊ शकत होता. त्याच्या डोळ्यामध्ये एक्सरे विजन होतं, म्हणजे तो सत्य ओळखू शकत होता. आणि हा मंकी किंग हा डायमंडसारखा हार्ड होता. अग्नीमध्ये तो जळू शकत नव्हता. त्याच्याकडे एक काठी होती, ती कितीही मोठी होऊ शकत होती आणि कितीही छोटी होऊ शकत होती. जणू सुई एवढी छोटीसुद्धा होऊ शकत होती आणि आकाशाला टेकेल इतकी मोठीसुद्धा होऊ शकत होती. आणि तो जो कानामागे खोचून ठेवत होता. मंकी किंग हा एकाच उडीमध्ये हजारो किलोमीटर जाऊ शकत होता आणि 72 प्रकारे स्वतःचं रूप बदलवू शकत होता. असा हा सन वुकॉंग किंवा मंकी किंग होता. याबद्दलची अधिक माहितीसाठी आपल्याला जर्नी टू द वेस्ट हे बुक वाचायला सांगितलेलं आहे. तर ही मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगितली आहे लेसनची. तर ही कंप्लीट लेसन हा इंग्लिशमध्ये आहे. मी तुम्हाला थोडक्यामध्ये तो मराठीमध्ये सांगितलेला आहे. यू स्टुडंट, यू वॉन्ट टू रीड द स्टोरी ॲट युअर होम. आणि इंग्लिश वर्कशॉपमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वेश्चन हा तुम्हाला सोडवायला सांगितलेला आहे. तर चौथा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. रीड ॲज बिग ॲज अ पिलर, ॲज टायनी ॲज अ नीडल. ॲज बिग ॲज म्हणजे ज्याप्रमाणे मोठा, कशाप्रमाणे तर पिलरप्रमाणे. ॲज टायनी ॲज म्हणजे छोटा, अ नीडल सुईप्रमाणे. तर नाऊ राईट मोर सच फ्रेजेस युजिंग युअर इमॅजिनेशन. तुमच्या कल्पना वापरून अशा प्रकारे आणखी काही फ्रेजेस लिहायच्या. तर ॲज बिग ॲज, ॲज बिग ॲज ज्याप्रमाणे मोठा, कशाप्रमाणे मोठा आपण म्हणू शकतो. ॲज बिग ॲज कशाप्रकारे पिलरप्रमाणे आपण म्हटलेलं आहे. तर आता कशाप्रकारे बिग म्हणू शकतो आपण. तर ॲज बिग ॲज जायंट, ॲज टायनी ॲज रेनड्रॉप, ॲज हार्ड ॲज डायमंड, ॲज हार्ड ॲज अ डायमंड. इथे आपण डायमंड लिहू शकतो. ॲज सॉफ्ट ॲज कॉटन लिहू शकतो किंवा बटर लिहू शकतो. सॉफ्ट म्हणजे मुलायम, मऊ. ॲज स्वीट ॲज, स्वीट म्हणजे गोड. ॲज स्वीट ॲज हनी. शार्प म्हणजे तीक्ष्ण. ॲज शार्प ॲज नाईफ, ॲज शार्प ॲज सॉर्ड. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. विद्यार्थ्यांनो, तुम्ही स्वतःच्या फ्रेजेस तयार करू शकता. मी सांगितल्या त्यास तुम्ही लिहायला पाहिजे असं काही नाही. त्यानंतर आपण 5वा प्रश्न बघू शकतो येथे की यू नो दॅट मेनी टाईम अ लेटर ऑर अ ग्रुप ऑफ लेटर इज ॲडेड बिफोर ऑर आफ्टर अ वर्ड टू मेक अ न्यू वर्ड. म्हणजे कधीकधी एखाद्या शब्दाच्या मागे किंवा एखाद्या शब्दाच्या पुढे काही छोटेसे लेटर जोडले जातात. तर आधी जर जोडल्या जात असेल, बिफोर जर जोडल्या जात असेल, अ ग्रुप ऑफ लेटर दॅट इज ॲडेड बिफोर इज कॉल्ड प्रिफिक्स. जर आधी जर एखादं लेटर जोडल्या जात असेल, 1-2 लेटर, तर त्याला प्रिफिक्स म्हणतात. आणि इफ द ग्रुप ऑफ लेटर इज ॲडेड आफ्टर वर्ड इज कॉल्ड सफिक्स. आणि शब्दानंतर जर काही लेटर जोडल्या गेले त्याला सफिक्स म्हणतात. द वर्ड व्हिच प्रिफिक्स ऑर सफिक्स इज ॲडेड इज कॉल्ड रूट ऑर रूट वर्ड. आणि ज्या शब्दाला हे प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडले जातात त्याला रूट किंवा रूट वर्ड असे म्हणतात. तर लेट अस लुक ॲट द सम एक्झाम्पल ऑफ रूट्स, प्रिफिक्स अँड सफिक्सेस. तर आता काही एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहे विद्यार्थ्यांनो. तर फॉर एक्झाम्पल आपण म्हणू इम्पॉसिबल. जसं आपण आता तिथे लिहू IMPOSSIBLE. तर हा जो इम्पॉसिबल शब्द आहे
यामध्ये पॉसिबल हा रूट वर्ड आहे आणि त्याला आय एम इम लावलेला आहे. तर आय एम इम लावल्यामुळं हा इम्पॉसिबल शब्द बनला. तर इम्पॉसिबल हा यामधील आय एम हा झाला प्रिफिक्स, प्री म्हणजे आधी लावलेला, आणि पॉसिबल हा जो शब्द झाला हा झाला रूट वर्ड. आणखी जर एखादं एक्झाम्पल आपल्याला बघायचं झालं तर आपण घेऊ शकतो सॅडनेस. या शब्दामध्ये हा जो नेस हा जो शब्द आहे हा सफिक्स आहे, कारण तो आपण नंतर लावलेला आहे, आणि हा मूळ शब्द आहे सॅड. सॅड म्हणजे दुःखी. सॅड हा रूट किंवा रूट वर्ड आणि नेस हा शब्द आहे सफिक्स. टोटल शब्द तयार झाला सॅडनेस. हॅपीनेस, सॅडनेस, फिटनेस, लाईक दॅट. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 6वा, गेस द मिनिंग ऑफ अनफॅमिलियर आणि अनबिलिव्हेबल. तर अनफॅमिलियर मीन्स दॅट यू डू नॉट नो. अनफॅमिलियर मीन्स दॅट यू डू नॉट नो. आणि अनबिलिव्हेबल म्हणजे डिफिकल्ट टू बिलीव. डिफिकल्ट टू बिलीव. आणि आता खूप इझी क्वेश्चन आहे. नाऊ राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. अनसेफ, अनइम्पॉर्टंट, अनइंटरेस्टिंग, अननोन, अनकाइंड, अनइंटेलिजंट हे सगळे शब्द विद्यार्थ्यांना निगेटिव्ह आहेत. अनसेफ, अनइम्पॉर्टंट, अनइंटरेस्टिंग, अननोन, अनकाइंड आणि अनइंटेलिजंट या शब्दाला एकच सफिक्स लागलेला आहे, ते आहे एकच प्रिफिक्स आहे, ते आहे अन. UN अन. आता याचा निगेटिव्ह करायचा असेल, विरुद्धार्थी करायचा असेल तर सगळ्या शब्दाचे अन हा शब्द काढून टाका. जसं अनसेफ सेफ, अनइम्पॉर्टंट अपोजिट इम्पॉर्टंट, अनइंटरेस्टिंग अपोजिट इंटरेस्टिंग, अननोन अपोजिट नोन, अनकाइंड अपोजिट काइंड, unintelligent opposite intelligent. So we will stop here and study the story at your home. Next topic, language study common noun first, we will see in next video.